नमस्कार, मी हर्षला महाजॉब कट्टाई आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेली आहे. जे विद्यार्थी तलाठी एक्झामची वाट बघत होते त्यांच्यासाठी ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडनं मित्रांनो तलाठीची ही एक्झाम घेतली जाणार आहे. तर हे शुद्धीपत्र आहे, या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे ते पहिल्यांदा या ठिकाणी बघून घ्या. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026. तर मित्रांनो, ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती 25 जून 2026 ला. तर मित्रांनो, आता त्यांनी यामध्ये काय बदल केलेला आहे, तर आयोगाने या ठिकाणी बदल केलेला आहे. 16 जुलै 2026 ला ही जाहिरात पुन्हा प्रसिद्ध झालेली आहे. त्यानुसार या ठिकाणी पद ऍड करण्यात आलेली आहेत. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तलाठीचं या ठिकाणी हे पद ऍड करण्यात आलेलं आहे. 1539 पद मित्रांनो या ठिकाणी ती भरली जाणार आहेत. इतरही पद या ठिकाणी भरली जाणार आहेत, जसं की वरिष्ठ अभिलेखापाल, वरिष्ठ लिपिक, अभिलेखापाल गट क च हे या ठिकाणी पद भरलं जाते, 11 जागा आहेत. सहाय्यक अधीक्षक गट क च हे पद आहे, 11 जागा भरल्या जाणार आहेत. सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी 254 जागा आहेत. लिपिक टंकलेखक विविध नियुक्ती प्राधिकारी या ठिकाणी 480 जागा भरल्या जाणार आहेत. आणि लिपिक टंकलेखक नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये 339 जागा मित्रांनो भरल्या जाणार आहेत. अशा 3088 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत टोटल. तर ह्या कोणत्याही शाखेतील तुमची जर पदवी कंप्लीट झालेली असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. फक्त सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी या पदासाठी मत्स्य विज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी म्हणजे BFSC धारण करणे आवश्यक असणार आहे. बाकी सगळ्या पदांसाठी कोणत्याही शाखेतून जर तुमची पदवी झालेली आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे. तर आता या ठिकाणी एक्झाम घेतली जाणार आहे, कंबाईनची ही एक्झाम असणार आहे. सगळ्या पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा एकच परीक्षा घेतली जाणार आहे. तर या ठिकाणी तलाठीचं सुद्धा हे पद असणार आहे. जे विद्यार्थी MPSC ची तयारी करत होते त्यांच्यासाठी ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असणार आहे मित्रांनो. तर नक्कीच या ठिकाणी अर्ज करायचा आहे. आता या ठिकाणी परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाणार आहे, तर ऑफलाईन पद्धतीने MPSC एक्झाम घेते, तर ऑफलाईन पद्धतीनेच या ठिकाणी परीक्षा घेतली जाणार आहे. बहुपर्यायी तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी अर्ज करण्याची अंतिम दिनांक 5 ऑगस्ट 2026 आहे. त्यापूर्वी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे तर त्या विद्यार्थ्यांनी पुन्हा फॉर्म भरायचा आहे का, तर नाही, या ठिकाणी पुन्हा तुम्हाला फॉर्म भरण्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही प्रिलियम्स पास झाल्यानंतर मेन्स एक्झामला तुम्हाला पुन्हा फॉर्म भरावा लागतो, त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी तलाठीच्या पदाला सिलेक्ट करू शकता. पुन्हा आता तुम्हाला फॉर्म भरण्याची आवश्यकता नाहीये. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही फॉर्म भरलेला नाहीये त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह. धन्यवाद.